कीर्तनाची वारी देवाची ये वारी कीर्तनाची वारी। ज्यावेळेला उद्धव गोकुळामध्ये पोहोचतोय त्यावेळेला 4 वाजेचा वेळ आहे, 4-4:30 वाजेचा वेळ आहे, म्हणजे गोरज मुहूर्त माहिती आहे ना सर्वांना, ज्या मुहूर्तावरती लग्न सुद्धा लावली जातात। गोरज मुहूर्त का म्हणतात की त्या वेळेला गायी ज्या रानामध्ये चरायला गेलेल्या असतात त्या गायी माघारी येण्याची वेळ असते। गायींच्या पायाच्या खुरांनी उडलेली ती माती समस्त आसमंतात पसरत असल्यामुळे त्या ठिकाणी ती रजकण आकाशामध्ये उडत असल्यामुळे त्या मुहूर्ताला म्हणतात गोरज मुहूर्त। त्या मुहूर्तावर उद्धवजी महाराज पोचले, त्यामुळे उद्धवाचा रथ अजून कोणी पाहिलेला नाही। आतमध्ये प्रवेश केला नंदबाबाच्या वाड्यामध्ये, एका बाजूला नंदबाबा बसलेला आहे। ज्यावेळेला डोक्यावरचा मोर मुकुट पाहिला 1 मिनिटासाठी असं वाटलं माझा कन्हैया आला की काय, आणि धावत पळत आले आणि उद्धवाला मिठी मारली। अरे उद्धवा बरं झालं आलास, बरं झाला आलास बरं का, खूप बरं वाटलं तुला भेटून, कडकडून भेटताय। नंदबाबा उद्धवाला आतमध्ये आवाज दिला, अगं यशोदे, अगं बघ बघ कोण आलंय, जरा बाहेर ये। यशोदा मैया बाहेर आली, तिला सुद्धा आनंद झाला। रात्र झाली, स्वयंपाक झाला, सुंदर असं भोजन झालं आणि सर्वजण गप्पा मारत बसलेले आहे। गप्पा मारत असताना नंदबाबाच्या प्रत्येक वाक्यामध्ये माझ्या कन्हैयाचं नाव आहे, कान्हाचं नाव आहे आणि प्रत्येक लीलांची आठवण नंदबाबा करताय। हा संवाद माझी यशोदा मैया ऐकते आणि लक्षात घ्या, या कान्हाच्या त्या लीला ऐकल्याच्या नंतर, कान्हाचं नाम चिंतन केल्याच्या नंतर त्या मातेच्या नेत्रांतून आसवाच्या धारा आहेत आणि स्तनांतून दुग्ध धारा वाहू लागल्या। काय प्रेम असेल हो त्या आईचं। विठ्ठल 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 विठ्ठल। कशी बशी रात्र काढली ही अवस्था जेव्हा उद्धव पाहत होता ना, स्वतःचं ज्ञान तर केव्हाच विसरला आणि त्या सुंदर अशा प्रेम रसामध्ये उद्धव न्हाऊन निघाला। कशी बशी रात्र झाली, सकाळ झाली आणि त्यावेळेला सकाळच्या वेळेला सगळ्या गवळणी कुणाच्या डोक्यावर घागर, कुणाच्या हातामध्ये घागर आणि यमुनेच्या डोहावरती त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी चालल्या, परंतु तेवढ्यात वाटेमध्ये रथ दिसला। हा तोच रथ आहे ना ग सखी, ज्या वेळेला अक्रूर काकांनी माझ्या कान्हाला आपल्यापासून दूर नेलं होतं, बरोबर बर का, हा तोच रथ आहे। तो कान्हा आला की काय, ती दुसरी सखी म्हणाली नाही नाही नाही, तो फार कपटी आहे, त्याला कुठे आपली आठवण येणार। दोघींचं बोलणं चालूच आहे, तेवढ्यात उद्धवाचं आगमन झालं। त्या सख्यांचं बोलणं सुरू झालं। मोर मुकुट घातलेला आहे, पितांबर धारण केलेला आहे, वैजंती माला आहे आणि कान्हा सारखंच रूप आहे। एका मिनिटासाठी त्यांना सुद्धा असं वाटलं आमचा कान्हा आला की काय, पण तो कान्हा नव्हता, तर तो कान्हाचा प्रिय सखा उद्धव होता। उद्धवाशी बोलणं सुरू झालं। आम्हाला माहिती आहे तो आमच्या कान्हाचा सखा असणार, मित्र असणार। आणि त्यावेळेला एक गवळण म्हणाली दुसरीला म्हणाली बर का, ती म्हटली अगं हा सुद्धा त्या कपट्यासारखाच कपटी आहे। आणि त्या गवळणींचं वर्णन ऐका बर का, लक्ष देऊन ऐका। ती गवळण सांगते कसा हा कपटी आहे। राम अवतारामध्ये ज्या वेळेला बाली आणि सुग्रीव यांचं युद्ध चालू होतं, याने एका झाडाच्या बाजूला उभं राहून बाण मारला। ती शूर्पणखा आली होती विवाहाच्या आशेनं, पण तिला कुरूप करून पाठवलं। आहो वामन अवतारामध्ये त्या पुण्यवान असल्या बळीराजेला पाताळामध्ये घातलं। केवढा हा कपटी आहे। प्रत्येक अवताराचं वर्णन कोण करतंय, या गवळणी। ज्या गवळणींना उद्धव अडाणी म्हणत होता, अज्ञानी म्हणत होता, परंतु बघा त्यांचं ज्ञान आता प्रत्येक अवतारातलं वर्णन करताय। मग उद्धवाला कळालं की माझ्याकडे जरी ज्ञान आहे, परंतु त्या भगवंताची भक्ती प्रेम माझ्या मनात नाही। या गवळणींची तत्परता बघा, यांची आतुरता बघा, व्याकुळता बघा। ज्यावेळेला त्या गवळणीची अवस्था पाहिली आणि उद्धवाचं ज्ञान त्या ठिकाणीच शांत झालं। विठ्ठल विठ्ठल अजूनही त्या सखींचा दोघींचा संवाद चालू आहे। तो संवाद ऐकल्यानंतर पुन्हा उद्धवाने समजावण्याचा प्रयत्न केला। अगं वेड्या गवळणी, काय त्या सगुण रूपामध्ये तुम्ही रममाण होताय, जरा निर्गुणाचं सुद्धा ध्यान करून बसा। चला आसन लावा, त्या ठिकाणी श्वासावरती नियंत्रण ठेवा, प्रभूचं नाम चिंतन करा। त्यावेळेला त्या गवळणी उद्धवाला समजावता, रे उद्धवा आमचे प्रेम आमची भक्ती तुला कशी कळणार रे, म्हणून ज्ञान या मार्गाचा विचार केला तर ते सर्वसामान्य व्यक्तीला सोपं नाही। चला पुढे दुसऱ्या मार्गाचा विचार करू, कर्ममार्ग। आता कर्माचं सुद्धा एवढं सोपं नाही, कर्माची गती भल्या भल्यांना कळाली नाही तेव्हा तुमचा आमचा काय प्रश्न आहे बरं का। एक कर्म जरी चुकलं ना तरी सुद्धा त्या कर्माचे फळ भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं। अगा कर्मी जे उरावे तरी तेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका। किंवा केले कर्म झाले ते
हेची भोगा आले उपजले मेले आयुष्य किती. म्हणून कर्माचा सुद्धा विचार करू नका. चला पुढे. योग मार्ग सुद्धा एवढा सोपा नाही. त्यासाठी 8 सिद्धी प्राप्त कराव्या लागतात. आणि जरी योग मार्ग आपण करू लागलो, योगाने समाधी सुखाचा आनंद मिळेल, परंतु लवकरात लवकर भगवत प्राप्ती होईलच हे 100% सांगता येत नाही. विठ्ठल 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 म्हणून चौथा जे साधन आहे ते म्हणजे भक्ती. भक्ती कशी आहे तर भक्ती हे साधन, भक्ती हा मार्ग अगदी सुलभ आहे आणि सोपा हा मार्ग आहे. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे. तुका म्हणे चला हेची वाटे पांडुरंग भेटे भरवसेने. भरवशाचं साधन म्हणजे भक्ती. संत सुद्धा सांगतात आम्ही सुद्धा काय करू, भक्ती या साधनाचाच अवलंब करू. पिटू भक्तीचा डांगोरा कडी काळाशी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आणि म्हणून त्या साधकाला उपदेश करताय तुकोबराय तुम्ही सुद्धा भक्ती याच साधनाचा अवलंब करा. ठीक आहे तुकोबराय तुम्ही म्हणताय भक्ती या साधनाचा अवलंब करा, मग सांगा ना अशी कोणती भक्ती करू की जी देवाला आवडेल. तेच तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. हेची थोर भक्ती आवडते देवा. 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 संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची देविले अनंते तैसेची रहावे. देविले अनंते तैसेची रहावे. संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची देविले अनंते तैसेची रहावे. देविले अनंते तैसेची रहावे. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. ज्या भक्तीमध्ये मनुष्य संसारावरची माया देवाच्या चरणावर अर्पण करतो ती भक्ती देवाला आवडते बरं का. मग देवाला जे आवडेल ते आपण केलं पाहिजे. देवाला जे काही आवडेल ते साधकानं केलं पाहिजे. परंतु देवाला आवडतं वेगळं आणि आपण करतो वेगळं. आपण आपल्या सोयीनुसार काही करतो बरं का. का असं बरं का. लक्षात घ्या. एकदा काय झालं, एकदा जावई बापू सासरवाडीला आले. आता सासरवाडीला आणि जावई बापू म्हटल्यानंतर सासूबाईला केवढा आनंद होतो. नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. एवढा आनंद सासूबाईला झाला. आता काय करू जेवणासाठी काय करू. चुलीवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये दूध ठेवलं, रात्रभर दूध आटवत बसली आणि इतकी सुंदर बासुंदी केली विचारूच नका. सगळे ड्रायफ्रुट्स टाकले, एवढी गोड बासुंदी झाली. सकाळी सर्वांना जेवायला बसवलं, ताटं वाढली, सगळीजण जेवायला लागली, जेवू लागली सर्वजण आनंदाने बासुंदी चाकताय, सर्वजण डबल बासुंदी घेताय. पण जावई बापून बासुंदीला तोंड लावलं. सासूबाईला प्रश्न पडला नेमकी झालं काय. जावई बापूला माझा राग आला की काय. पुढे जायच्या. अहो जावई बापू घ्या ना बासुंदी, जरा बोट तर बुडून बघा, अहो खाऊन तर बघा. त्यावेळेला जावई बापूनं समजावून सांगितलं, अहो मामी त्याचं असे 4-5 दिवस झाले, तेव्हाच माझे डायबिटीजचे रिपोर्ट. ज्याला केली होती बासुंदी त्याला झाला मधुमेह, त्याला गोड झालं नव्हतं. आता बघा कितीही सुंदर पदार्थ बनवलेला असला परंतु जावयाच्या आवडीचा नसला तर त्या पदार्थाला अर्थ नाही. तसं आपण काही भक्तीच्या क्रिया केल्या पण देवाला आवडतं असं जर केलं नाही तर त्या भक्तीला अर्थ नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल